काम असणार. सर इथे प्लीज साइन करा. दादा हे माझं नाही बघा. सर हे तुमच्यासाठीच आहे. आणि ज्यांनी हे पाठवलंय त्यांचा फोन सुरूच आहे. त्या सेंडर करता तुमचा काही रिप्लाय आहे का? उत्तर हवंय वय देत. हे आहे माझं उत्तर. सर त्या पार्सलचं काय करू मी? तरी सांगत होते मी तुला, बारक्याही म्हटला होता जीजूंना हे नाही आवडणार असं नको करूस, पण तू ऐकत नाहीस. शरू ताई, हे बघ जीजूंचा आहे असं राग वाढणं, तुमच्यामध्ये अशी भांडणं होणं मला नकोय. मेनकासाठी वाद घातला होता तुम्ही, तो सगळं आता खरा होतोय. आलेच, एक मिनिट. हॅलो, हो जॉबसाठी मीच अप्लाय केलं होतं. अच्छा 2 दिवसांनी का? हो चालेल ना. तुम्ही मला इंटरव्ह्यूचे काही डिटेल्स सांगू शकता का? हो चालेल ना. तुमच्याकडनं काही कॉल नाही आला तर मला वाटलं जॉब गेला की काय. येस येस, हो चालेल. ताई, मी एके ठिकाणी जॉबसाठी अप्लाय केलं होतं ना, त्यांचा आता इंटरव्ह्यूसाठी कॉल आला मला. ऍप्लिकेशन? शरू, जॉबसाठी अप्लाय केलं होतंस? अगं तू मला काहीच सांगितलं नाहीस. अगं हो, अगं मी तुला सांगणारच होते पण राहून गेलं. हे काय बघ, तुझ्या समोरच कॉल आला त्यांचा. अगं काय सांगतेस शरू? अगं ही तर किती आनंदाची गोष्ट आहे. खूप छान वाटतंय तुझ्यासाठी. आणि खरं सांगू का, तुला खूप दिवसांनी मी इतका आनंदी बघते. अगं माझ्याकडनं ऑल द बेस्ट आणि खूप खूप अभिनंदन. माझं ठीक आहे, पण तुझं काय? तू एक काम कर ना, तू जीजूंना ही न्यूज सांग ना. हा, माझ्याबद्दल ते खुश होतील. शरू अगं, आत्ताची त्यांची मनस्थिती माहितीये ना तुला, थोडे खचलेत. मी नंतर सांगेन त्यांना. आणि अगं तुला सांगायचं राहून गेलं, ते चिडलेत हे तर माहितीये तुला, पण मलम ना अगदी बरोबर जागेवर लागले. म्हणजे? अगं त्या डिलिव्हरी बॉयचा फोन आला होता, तू आता फोनवर बोलत होतीस ना ते. म्हणजे फुगा त्यांनी फोडलाय पण गिफ्ट ऍक्सेप्ट केलं. वा, तो चांगलं आहे की. तुला खरं सांगू का, जगातल्या कुठल्याही नवऱ्याला बायकोपेक्षा जास्त कोणीच चांगलं ओळखू शकत नाही. हे खरं. काय तुम्ही हिचं आधी स्वतःहून चूक करायची आणि आता वर हिनं पाठवलं गिफ्ट बी घ्यायचं होय. मानू काहीच गिफ्ट. पर काय असेल यात?
लय टोकाचा निर्णय घेतलास तू अक्षर. काय गरज होती हा? अगं एवढ्या दिवसाचं स्वप्न असं सन्नाट ठोकरायची काय गरज होती? अहो कराल ना माफ मला. सॉरी, खरंच सॉरी. अहो कराल ना माफ मला. अहो कराल ना माफ मला. एक्सक्यूज मी सर. सुंदर सूर्यवंशी, हे तुमचं पार्सल. सर पार्सल. एक्सक्यूज मी सर. एक्सक्यूज मी सर. ताई, जिजूंचा फोन. स्पीकर स्पीकर. हॅलो अक्षरा, तुला काय वाटलं हा? तू हे असे पोरकट खेळ करशील आणि मी पागळून जाईन, पण असलं काय बी होणार नाही. अगं आयुष्यात मी पहिल्यांदा स्वप्न बघितलं होतं आणि तुझ्या स्वप्नाने ते मिळवलं बी होतं. पण तू काय केलंस हा? तू काय केलंस? एका क्षणात आहे ना समजा स्वप्नाचा चोळामोळा केलास आणि आता हे असे पोरकट खेळ करून तू माफी मागायला लागलेस होय. मी तुला अजिबात माफ करणार नाही, कळलं ना? ऐकतेस ना तू? हॅलो अक्षरा. हो ऐकते. तुमचा सगळा राग शांत झाला का? नाही, माझा राग अजिबात शांत झाला नाही. बर, मग मला भेटा आणि तुमचा जो काही राग काढायचा ना तो काढा. ठीक आहे? मी तुला भेटणार नाही.